हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओच्या थंबनेलवरून आणि एवढ्या सर्व भाज्या समोर घेऊन बसले यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर आज आपण बनवतो एकदम छान अशी पावभाजी. तर काय झालं, फ्रीजमध्ये आहे ना बघितलं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी काय भाजीला आहे म्हणून. तर सर्व भाज्या अशा थोड्या थोड्या शिल्लक होत्या. आता थोड्या थोड्या भाज्यांत तर काय होणार नाही जेवण, म्हणून मग विचार केला की सर्व भाज्या मिक्स करून छान अशी पावभाजीच बनवूया आणि लवकर पण तयार होईल. मुलांनाही भूक लागलेली होती, मग म्हटलं चला थोडाही वेळ वाया नाही घालवला आणि सर्व भाज्या अशा छानशा कट करून घेतल्या. ज्यामध्ये मी घेतलं बटाटा, शिमला मिरची, फ्लावर, कोबी, वाटाणा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आता इथे कुणी कुणी पावभाजीत कोबी वापरत नाहीत, पण माझ्याकडे थोडासा कोबी शिल्लक होता तर तो असाच पडून राहायचा, तर म्हटलं चला भाजीमध्ये ॲड करूया. आणि इथे मी बीट वापरलेलं नाही आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, म्हणून मग इथे मी काय बीट वापरलेलं नाही. तर ऐनवेळी बेत ठरलं, त्यामुळे मग आलं लसूण पेस्टही तयार केलेली नव्हती, मग पॅकिंगचीच आलं लसूण पेस्ट वापरली. तर चला आता आपण पावभाजीची तयारी करून घेऊया. तर सर्वात आधी सर्व भाज्या एका मोठ्या भांड्यात काढून घेतल्या आणि व्यवस्थित 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतल्या, कारण आपण या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर सर्व भाज्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये ट्रान्सफर केल्या आणि आता गरजेनुसार यामध्ये मी पाणी ॲड करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपण ह्या भाज्या शिजवून घेऊया. याआधी मी काय करायचे की फक्त बटाटा आणि फ्लावरच कुकरमध्ये शिजवायचे, बाकी भाज्या मी बारीक चिरून फोडणीमध्येच परतून घ्यायचे. पण मी आता काय एवढ्या झंझटमध्ये पडत नाही, वेळ पण वाचतो आणि टेस्ट तर एकदम छानच होते, त्यामुळे मग मी अशा सर्व भाज्या कुकरमध्येच शिजवून घेते. तर कुकरमध्ये मी सर्व भाज्या टाकल्या आणि जेवढं पाणी आवश्यक वाटलं तेवढं पाणी टाकलं, अर्धा चमचा मीठ टाकलं आणि छानपैकी आता या भाज्या शिजायला ठेवून दिल्या. तर भाज्या शिजताय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. तर इथे फोडणीसाठी कढईत तेल गरम करायला ठेवलं. तर आता तुम्ही पावभाजी पूर्ण बटरमध्ये पण बनवू शकता किंवा पूर्ण तेलामध्ये पण बनवू शकता. तर बटर मी सर्वात शेवटी वापरणार आहे, त्यामुळे मी आधी फोडणीसाठी फक्त तेलच गरम केलं. तर इथे तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. कुणी कुणी पावभाजीसाठी जिरे मोहरीची फोडणी देत नाही, पण मी जेव्हा केव्हा पावभाजी बनवते त्यावेळेस जिरे मोहरीचा तडका देतच असते, कारण त्याचा स्मेल आहे ना भाजीमध्ये खूप छान उतरतो त्यामुळे. तर इथे मी ना बारीक चिरलेला कांदा छान तेलात फ्राय करून घेतला आहे 1-2 मिनिटे. आणि कांदा अर्धा फ्राय झाल्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट वापरते. तर इथे मी हे पाऊच आहे ना अर्धच वापरणार आहे, एवढं पुरेसं आहे भाजीसाठी. आणि ही पेस्ट पण आपण आहे ना 1 मिनिटभर छान अशी फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर ही पेस्ट फ्राय झाल्याच्या नंतर आपण यामध्ये टाकूया एक बारीक कट केलेला टोमॅटो आणि तोही व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया, कारण टोमॅटो आहे ना छान असा शिजला गेला पाहिजे, मऊ तो असा भाजीत दिसून आला नाही पाहिजे, त्यामुळे एकदम छान मंद आचेवरती आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आपला टोमॅटोही छान शिजत आलेला आहे. तर काही घरगुती मसाले टाकूया आपण. तर इथे मी टाकली अर्धा चमचा मिरची पावडर, सोबतच चिमूटभर हिंग. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असल्यास टाकू शकता किंवा स्किप केले तरी चालेल. आणि सोबतच हा किचन किंग मसाला. तर इथे हिंग मी टाकण्याचं कारण एक की हिंगाने काय होतं, जी कोणती भाजी आपण बनवतो ना त्याची टेस्ट एकदम जबरदस्त होते, त्यामुळे मी आवर्जून आहे ना हिंग वगैरे भाज्यांमध्ये टाकतच असते. तर आपली फोडणी तर झाली आहे आणि इथे आपल्या भाज्या पण छान शिजून झाल्या आहे. बघू शकता तुम्ही, कुकर थंड झाला आहे थोडासा. तर मी चेक केल्या की भाज्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहे की नाही. तर सर्व भाज्या एकदम छान मऊ शिजलेल्या आहे. तर आता आपण ह्या मॅश करून घेऊया. तर मला पावभाजीसाठी जेवढं कन्सिस्टन्सी पाहिजे होती त्या हिशोबानेच मी भाज्या शिजवताना पाणी वापरलेलं होतं, त्यामुळे मी काय आता वरतून एक्स्ट्राचं पाणी वापरणार नाही. तर व्यवस्थित आपण आहे ना या भाज्या छान अशा मॅश करून घेऊया. तर हे बघा, आपल्या भाज्या छान मॅश झालेल्या आहे, कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. तर एवढी परफेक्ट आहे. तर आपण चला आता हे फोडणीमध्ये टाकून घेऊया. तर सर्व भाज्या मॅश केलेल्या आपण फोडणीत घालून घेऊ
आणि व्यवस्थित ह्या मिक्स करून घेऊ। तर इथे मी तुम्हाला बोलले की इथे मी बीट वापरलेलं नाही आणि ना कुठला फूड कलर पण वापरलेला आहे, कारण जेवढा आपण मसाले किंवा टोमॅटो वगैरेची फोडणी जी दिलेली आहे ना, त्यामध्येच आहे ना बरोबर भाजीचा कलर एकदम उत्तम होतो। त्यामुळे वरतून एक्स्ट्रा काही कलर वगैरे टाकायची गरज पडत नाही। तर यामध्ये आपल्याला अजून पावभाजी मसाला टाकायचा शिल्लक आहे, तरी बघा भाजीचा कलर एकदम व्यवस्थित झाला आहे। तर भाजीला थोडीशी उकळी येऊन देऊया। तर इथे मी ना 1 चमचा मीठ टाकलं आहे, कारण आधी आपण अर्धा चमचा मीठ ऑलरेडी कुकरमध्ये भाज्या शिजवल्या त्यावेळेस टाकलेलं होतं, त्यामुळे मग इथे आता थोडंच मीठ वापरायचं आहे। तर भाजीला थोडी थोडी उकळी फुटायला लागली आहे आणि आपण आता टाकूया पावभाजी मसाला। तर इथे मी स्पेशल कोल्हापुरी पावभाजी मसाल्याचं पूर्ण पॅकेट टाकते आहे। हा फक्त सेंट आणि टेस्टसाठीचा मसाला, यामुळे भाजी तिखट वगैरे काही होत नाही। एक्झॅक्ट मार्केटसारखीच टेस्ट येते भाजीला आपल्या। तर घरच्या घरीसुद्धा आपण मार्केटसारख्या पावभाजीचा आनंद घेऊ शकतो। तर आपली भाजीला छान उकळी फुटली आहे। आता आपण यामध्ये मस्त कोथिंबीर घालून घेऊया। तर कोथिंबीर घालायला एकदम कंजूसी करायची नाही, आता सीझन पण आहे, कोथिंबीर पण स्वस्त आहे, त्यामुळे भरभरून कोथिंबीर टाकायची, भाजी पण दिसायला छान दिसते। आणि शेवट आपण यामध्ये आता टाकूया अमूलचं बटर। तर मी इथे 1 पूर्ण क्यूब टाकली आहे भाजीमध्ये बटरची आणि 1 क्यूब मी पावासाठी ठेवली आहे। तर छानपैकी बटर आहे ना आता भाजीमध्ये व्यवस्थित वितळेपर्यंत मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं भाजी आपल्याला छान शिजून द्यायची, ज्यामुळे ती थोडीशी घट्ट पण होईल आणि एकदम जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपल्या पावभाजीची तयार होईल। त्यानंतर मी ना तवा गरम करायला ठेवला आणि 2 पाव असे मधून व्यवस्थित कट करून घेतले। तर आता तव्यावरती आपल्याला आहे ना हे पाव बटरमध्ये छान थोडेसे आलटीपलटी करून भाजायचे आहेत, कारण पावभाजीसोबत असे पाव खायला छान लागतात। तर इथे मी ना तव्यावरती थोडंसं बटर घेतलं आहे, अर्ध्या चमचालाही कमी, आणि त्यामध्ये अलगद थोडीशीच पावभाजी मी टाकते, कारण मी पावभाजीचा मसाला शिल्लक ठेवलेला नव्हता, त्यामुळे अर्ध्या चमचालाही कमी पावभाजी मी या बटरमध्ये घातली आहे आणि सोबत वरतून हे पाव त्यामध्ये असे व्यवस्थित भाजून घेते। तर अशाच पद्धतीने सर्व पाव भाजून घ्यायचे। तर आपली पावभाजी आता रेडी झालेली आहे आणि चला आता आपण सर्व करूया। तर पाव मी हे ताटात काढून घेते आणि ताट तयार करते। तर छान असं आपलं ताट मी रेडी करून घेतलं आहे, सोबत कांदा, लिंबू, पावभाजी आणि त्यावरतून बटर, कारण बटरशिवाय आपली पावभाजी अधुरी आहे। तर घरच्या घरी आपण बनवली आहे मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचा आनंद घेता येईल। आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय।